लातूर जिल्ह्यामध्ये 12वी प्रमाणेच 10वीच्या परीक्षेला सुद्धा कॉपीचं सत्र सुरू आहे। लातूरमधल्या जळकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठीचा पेपर सुरू असताना सर्रासपणे कॉपी सुरू होती। शाळेच्या संरक्षक भिंतीवर चढत मुलांना कॉपी पुरवण्यात येत होती, पण शिक्षक विभाग आणि केंद्र प्रमुखांसह पोलिसांचं मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं। लातूरमधल्या शिवनी कोतलमधल्या कॉपी प्रकरणी अजून सुद्धा पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल केला नाहीये। त्या पाठोपाठ आता जळकोटमध्ये सुद्धा कॉपीचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। बघा, आपण ही दृश्य बघतोय। परीक्षा केंद्रावर असलेली संरक्षक भिंत ओलांडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात येत होती, पण या संपूर्ण गोष्टीकडे तिकडे असलेले पोलीस बंदोबस्त आणि त्याचबरोबर शिक्षण प्रशासनाकडून मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं। आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे लातूरचे रिपोर्टर विष्णू बुर्गे आता आपल्यासोबत आहेत। विष्णू, आपण दृश्यांमध्ये बघतोय नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात येत होती, या संपूर्ण गोष्टीची दखल कोणी घेतली आहे का? निश्चितच पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशीपासून 12वीचा ज्यावेळेस पेपर झाला त्या दिवशीपासून कॉपी कशा पद्धतीने सुरू आहे आपण दाखवलं। मात्र अद्याप आज 10वीचा पहिला पेपर आहे आणि 10वीच्या पहिल्याच पेपर दिवशी जळकोट तालुक्यातील ही झेडपीची शाळा आहे। यामध्ये कॉपी पुरवण्यासाठी बाहेर मुलं आहेत, पालक आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिक्षण विभागानं 12वीच्या या झालेल्या घटनेनंतर कडक कार्यवाही करू अशा पद्धतीचे संकेत दिले होते। मात्र ज्यावेळेस 10वीची पेपर पहिला सुरू झाला, पहिल्याच मराठीचा पेपर असून सुद्धा मराठीच्या पेपरला कॉपी पाहायला मिळत आहे। एकूणच जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक मंडळी शैक्षणिक पॅटर्न म्हणून ओळखला जातो, मात्र ग्रामीण भागामध्ये आता त्याला गालबोट लागताना पाहायला मिळत आहे। जळकोट तालुक्यातील जळकोट शहरातील हे जिल्हा परिषदेची शाळा आहे, मात्र या ठिकाणी फक्त 2 गार्ड दिलेले आहेत। मोठी शाळा असूनही कमी असा तुटपुंजा कर्मचारी पुरवठा असल्यामुळे या प्रकारचे पेव फुटत आहेत असंच म्हणता येईल। अगदी थँक्यू विष्णू या सविस्तर अपडेट्स बद्दल।